तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे फिट विथ सँडी. तर मित्रांनो, आज आपण करणार आहे चेस्ट आणि ट्रायसेप्सचा वर्कआउट. बऱ्याच जणांचे मला DM आले, कमेंट्स आले, सर काहीतरी वेगळं सांगा, वेगळं व्हेरिएशन सांगा. सो आज माझे क्लायंट विशाल सर आणि मी तुम्हाला एक डिफरंट लेवल, हाय व्हॉल्यूम, ॲडव्हान्स लेवल वर्कआउट सांगणार आहे. तो व्हिडिओ कंटिन्यू पहा. लेट्स गो. यस. तर मित्रांनो, चेस्ट वर्कआउटचं आपलं पहिलं व्हेरिएशन असणार आहे इन्क्लाइन मशीन प्रेस. याचे आपल्याला 15, 12, 10 असे 3 सेट परफॉर्म करायचे आहेत आणि प्रत्येक सेटमध्ये आपल्याला वेट इन्क्रीज करत जायचं आहे. इन्क्लाइन मशीन प्रेसमध्ये जो वर्क होणारा मसल आहे तो क्लॅव्हिक्युलर हेड आहे, जे की तुम्ही इमेजमध्ये पाहिलं. तर मित्रांनो, स्टार्टिंग वेट 10 kg, सेकंड सेटला 20 kg आणि थर्ड सेटला 30 kg अशा प्रकारे आम्ही 3 सेट्स या वर्कआउटचे परफॉर्म केलेले आहेत. त्याच्यानंतर आपलं सेकंड व्हेरिएशन असणार आहे फ्लॅट मशीन प्रेस. याच्यामध्ये जो ट्रेन होणारा मसल आहे मिडल म्हणजेच स्टर्नोकॉस्टल जो हेड असतो तो इथे ट्रेन होतो. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय, रेंज ऑफ मोशन जसं मी स्पीड ठेवलं आहे, खाली येताना तुम्हाला कंट्रोल न्यायचा आहे आणि वरती पुश करताना तुम्हाला थोडंसं स्पीड वाढवायचं आहे आणि मसलला स्क्वीज करायचं आहे, कॉन्ट्रॅक्शन द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपलं चेस्ट वर्कआउटचं थर्ड व्हेरिएशन असणार आहे डिक्लाइन मशीन प्रेस. याचे आपल्याला प्रत्येकी 15, 12, 10 असे 3 सेट परफॉर्म करायचे आहेत. यामध्ये जो ट्रेन होणारा आपला मसल आहे लोअर ॲबडॉमिनल हेड म्हणजेच लोअर चेस्ट, हा ट्रेन होतो. तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन भेटावी त्यासाठी मी इमेज दाखवली आहे. मित्रांनो, वर्कआउटसोबत नॉलेज असणं पण खूप गरजेचं असतं. जर तुमचं नॉलेज, तुमचं ज्ञान वर्कआउट रिलेटेड चांगलं असेल तर तुम्हाला डेव्हलपमेंट चांगले भेटेल. आणि आजचा जो वर्कआउट आहे तो तुम्ही तुमच्या नेक्स्ट चेस्ट आणि ट्रायसेप वर्कआउटमध्ये नक्की ॲड करा. तुम्हाला एक चांगला रिझल्ट्स भेटेल. चौथं व्हेरिएशन पेगडेक फ्लाय. याचे आपल्याला प्रत्येकी 15, 15, 15 असे 3 सेट परफॉर्म करायचे आहेत. वेट तुम्हाला याच्यामध्ये कॉन्स्टंट ठेवायचं आहे. पेगडेक फ्लायमध्ये कोणता मसल वर्क होतो, तर पेगडेक फ्लायमध्ये अखंड तुमची चेस्टचा मसल वर्क होतो. म्हणजेच तुमची अप्पर चेस्ट, मिडल चेस्ट आणि लोअर चेस्ट हे तिन्ही मसल ॲट द टाईम ट्रेन होतात. त्याच्यानंतरचं व्हेरिएशन असणार आहे स्कूप अप्स. याचे पण आपल्याला 15, 15, 15 असे 3 सेट परफॉर्म करायचे आहेत. मित्रांनो, बरेच जण व्हिडिओ पाहतात आणि सबस्क्राईब करत नाही चॅनलला. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझं मोटिवेशन वाढेल, मला अजून व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटेल. सो मित्रांनो, तुमचा एक सबस्क्राईब खूप महत्त्वाचं आहे. तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे जे काही नवीन व्हिडिओज असतील ते तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील. चेस्ट वर्कआउट संपवून आपण स्टार्ट करतो आहे ट्रायसेप वर्कआउट. ट्रायसेप वर्कआउटचं पहिलं व्हेरिएशन केबल पुश डाऊन. याचे रिपिटेशन आपल्याला घ्यायचे 15, 12 आणि 10. यामध्ये ट्रेन होणारा मसल आहे लॅटरल हेड, जो की तुम्ही इमेजमध्ये पाहताय. मित्रांनो, आपलं इंस्टाग्राम पेज आहे सँडी फिटनेस इंस्टा. या पेजला पण जाऊन तुम्ही फॉलो करा. त्याच्यामध्ये पण हेल्थ अँड फिटनेस रिलेटेड भरपूर साऱ्या टिप्स मी अपलोड केलेल्या आहेत. आणि ज्यांना कोणाला ऑनलाईन ट्रेनिंग लावायची आहे किंवा ऑफलाईन ट्रेनिंग लावायची आहे तर त्यांनी नक्की माझ्याशी संपर्क साधा. तुमचे जे काही रिझल्ट्स असतील, जे काही तुमचे गोल्स असतील ते आपण अचीव करून देण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, तुमचा ट्रेनर सर्टिफाईड असणं खूप गरजेचं आहे, तरच तो तुम्हाला तो चांगल्या प्रकारे ट्रेन करू शकतो. रो पुश डाऊन सेकंड व्हेरिएशन. याचे रिपिटेशन आपल्याला 15, 15, 12 असे घ्यायचे आहेत. पाहू शकताय तुम्ही इमेजमध्ये. याच्यामध्ये ट्रेन होणारा मसल आहे मिडल हेड. आय होप तुम्हाला
तुमच्या इन्फॉर्मेशनमध्ये भर पडते आणि मी जे काही तुम्हाला सांगत आहे तो व्हिडिओ कंटिन्यू पहा, एंडपर्यंत पहा, तरच समजेल. रो पुशडाऊनमध्ये ट्रेन होणारा मसल असतो मिडल हेड, जो की तुमचा लॅटरल हेड आणि इनर हेडच्या मध्ये असतो. खूपच इफेक्टिव्ह एक्सरसाइज आहे. ही एक्सरसाइज स्किप करू नका तुमच्या ट्रायसेप वर्कआउटमध्ये. त्यानंतर आपलं लास्ट व्हेरिएशन असणार आहे बॅक डिप्स. हा एक बेसिक स्टाईल वर्कआउट आहे. याचे रिपिटेशन्स आहेत 15-15-12 असे परफॉर्म करायचे आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.